ओके डिअर स्टुडंट्स, वेलकम. आपला आता तिसरा टाइप युनिट नंबर 5 मधला जो लास्ट आहे नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. पहिला बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन ऑलरेडी स्टडी केले आपण. सेकंड पॉइजन डिस्ट्रीब्यूशन आणि नाउ थर्ड इज नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. थर्ड टाइप कोणता? नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. आपला लास्ट युनिट आहे युनिट नंबर 5 स्टार्ट आहे. युनिट नंबर 5 त्याच्यातला लास्ट पॉइंट नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. आता नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन मध्ये एक दोन तीन टर्म्स लक्षात घ्या. हा z = 0 आहे. इथला जो पॉइंट आहे तो हा z = 0. राइट साइडला 1 2 3 म्हणजे जसे x ऍक्सिस वर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, लेफ्ट साइडला निगेटिव्ह व्हॅल्यूज म्हणजे हा z = 1 z = 2 z = 3 अँड सो ऑन कंटिन्यू. म्हणजे हा कर्व असा चालत जातो पुढे. लेफ्ट साइडला पण हा कर्व इकडे चालत जातो असा. राइट. म्हणजे z = -1 z = -2 z = -3. आता या जो तुम्ही हा कर्व काढलाय मी असा, तो कसा दिसतोय? इट इज बेल शेप. बेल शेप घंटा माहिती आहे ना आपल्याला, मंदिरात वगैरे घंटा असते. बेल शेप, बेल शेप सारखा आहे. म्हणजे हा जो नॉर्मल कर्व आहे, हा नॉर्मल कर्व बेल शेप स्ट्रक्चर आहे नॉर्मल कर्वचं. आणि तो सिमेट्रिक अबाउट z ऍक्सिस. म्हणजे 50% एरिया म्हणजे 0.5 इकडे जेवढा एरिया लेफ्टला तेवढाच राईटला. लेफ्ट साइडला जेवढा एरिया आहे म्हणजे हा जो एरिया आहे तेवढाच इकडचा एरिया. म्हणजे टोटल या बेल शेपचा एरिया जर 100%, आपण टोटल म्हणजे 100%च असतो एरिया, तर 50% एरिया लेफ्ट साइडला, 50% एरिया राइट साइडला. म्हणजे z च्या 0 च्या राइट बाजूला राइट साइडला 50%, z च्या 0 च्या लेफ्ट साइडला 50%. या पार्ट लक्षात आला. म्हणजे पहिला पॉइंट इट इज बेल शेप स्ट्रक्चर. दूसरा पॉइंट 50% एरिया लाइज टू लेफ्ट ऑफ z = 0. लेफ्ट ऑफ z = 0 म्हणजे इकडचा पार्ट, या साइडचा पार्ट. and 50% एरिया लाइज टू राइट ऑफ z = 0. राइट ऑफ z = 0 म्हणजे हा पार्ट. म्हणजे तो एक ही जी लाइन आहे ही सिमेट्रिकल लाइन आहे. ही लाइन कशी आहे? सिमेट्रिकल. याच्या लेफ्टला 50%, राइटला 50%. नेक्स्ट जो आहे थर्ड नंबर z = आता z चे नाव आहे रँडम व्हेरिएबल. z ला काय म्हणायचंय? रँडम व्हेरिएबल. z = x - μ डिवाइडेड बाय सिग्मा. आता कधी कधी म्यू म्हणजेच m असतो आपला. m लाच कधी कधी अल्टरनेटिव्ह नोटेशन काय असतं? म्यू इज नथिंग बट मीन म्हणायचंय. सिग्माला काय म्हणायचं? स्टँडर्ड डेविएशन, SD. स्टॅटिस्टिक्स बघितलं आपण, मीन, मोड, मीडियन, त्याच्यामध्ये या टर्म चालत. मीन, सिग्मा म्हणजे स्टँडर्ड. सिग्माची इथं तुम्हाला लक्षात येणार नाही, तो स्टँड डेविएशन झाले. ते स्टँड डेविएशन नाहीये, ते काय आहे? स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन, प्रमाण विचलन मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो, प्रमाण विचलन. ठीक आहे. स्टँडर्ड डेविएशन z ला म्हणायचंय रँडम व्हेरिएबल. आणि हा जो कॅपिटल X आहे, कॅपिटल X म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल. तुम्ही पॉइजन डिस्ट्रीब्यूशन मध्ये बघितलं असतं तर मीन साठी आपण काय नोटेशन घेतलं होतं? m घेतलं होतं. नोटेशन m कुठं घेतलं होतं? पॉइजन डिस्ट्रीब्यूशन मध्ये. तर मीन साठी आता नोटेशन काय राहणार नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन मध्ये? म्यू = मीन. राइट. सेम टर्म आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आपण ते यूज केले. तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनचं स्ट्रक्चर. आता अजून एक खासियत काय आहे बघा या नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनची. तर अजून एक खासियत आहे याची. तर हा तुमचा कर्व आहे. राइट. हा z = 0 आहे. हा इकडे 1 आहे, 2 आहे, 3 आहे. इकडे -1 आहे, -2 आहे,
-3 आहे. ओके, तर लक्षात द्या 0 to 1 हा एरिया आणि 0 to -1 हा एरिया. म्हणजे 0 to 1 जेवढा एरिया असेल तेवढा 0 to -1 चा, म्हणजे हा एरिया आणि हा एरिया सेम. 0 to 2 हा एरिया, 0 to 2 हा एरिया, 0 to 3 आणि 0 to -3. म्हणजे काय, z चा 0 पासून 1 पर्यंत जेवढा एरिया असेल सेम एरिया 0 to मायनस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे एरिया पॉझिटिव्ह साईडला असतो का निगेटिव्ह साईडला असतो. एरिया निगेटिव्ह असतो का, एरिया निगेटिव्ह नसतो. म्हणजे या जेवढा एरिया आहे तेवढाच इकडचा, म्हणजे हा डबल होतो, हा डबल होतो. म्हणजे जे 50% डिव्हिजन केलं होतं ते डिव्हिजन आता इथं सुद्धा राहणार. म्हणजे 0 to 1 जेवढा एरिया तेवढा 0 to -1, 1 to 2 जेवढाच एरिया तेवढा -1 to -2. तो एरिया सेम राहतो. दॅट इज वन ऑफ द स्पेशालिटी ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन अजून ती एक स्पेशालिटी आहे. पहिली स्पेशालिटी काय, की लेफ्टला जेवढा एरिया तेवढाच राईटला. दुसरी बाजू 0 to 1 चा जेवढा एरिया असेल तेवढा 0 to -1 चा. निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो एरिया सेमच असतो, राईट. सो डिपेंड ऑन दिस, म्हणजे हा एक फॉर्म्युला लक्षात घ्यावा. z x μ डिवाइडेड बाय सिग्मा. किंवा काही बुक्स मध्ये z असा आहे x x बार डिवाइडेड बाय सिग्मा, वेअर x बार इज नथिंग बट मीन. म्हणजे मीन साठी x बार यूज करता येतो, मीन साठी m यूज करता येतो, किंवा मीन साठी म्यू यूज करता येतो. या तिन्ही पैकी कुठलंही एक नोटेशन मीन साठी यूज केलं जातं. मीन म्हणजे म्यू, मीन म्हणजे x बार, मीन म्हणजे म्यू, सॉरी m. या तीन पैकी कुठलंही नोटेशन, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवता येईल x x बार डिवाइडेड बाय सिग्मा, किंवा x म्यू डिवाइडेड बाय सिग्मा. सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन, सिग्मा इज नथिंग बट स्टँडर्ड डेविएशन. चला यावरती डिपेंडंट आपण आता हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम म्हणजे एरिया कॅल्क्युलेट करायचा. किती नंबर ऑफ स्टुडंट्स लाईज आहेत, किती नंबर ऑफ बल्ब्स डायज आहेत, अशा टाईपचे प्रॉब्लेम्स नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये येतात. तर 1 by 1 आपण एरियाचे प्रॉब्लेम्स नॉर्मल डिस्ट्रीब्युशननी सॉल्व्ह केले जातात. ओके, बघा प्रॉब्लेम फर्स्ट बघा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा. इन अ सॅम्पल ऑफ 1000 स्टुडंट्स mean of a certain test is 14 and standard deviation is 2.5, full stop. Assuming the distribution to be normal, how many students score above 18? 18 पेक्षा जास्त मार्क असणारे स्टुडंट्स कॅल्क्युलेट करायचे. ओके, एरिया ऑफ 1.6. ए म्हणजे काय, एरिया. एरिया 1.6 चा काय आहे, तर तो आहे 0.4452. एरिया किती आहे, 0.4452. ओके, आता एक लक्षात घ्या, आपल्याला डिस्ट्रीब्युशन बघायचंय. हा तुमचा कर्व आहे, इथं व्हॅल्यू 0 आहे, z इज इक्वल्स टू 0 आहे. काय काय टर्म दिलेत बघा. गिवन कितीचं सॅम्पल घेतलंय त्यांनी, x इज इक्वल्स टू 1000. स्टँडर्ड व्हॅल्यू किती आहे, 1000 ची. त्याच्यामध्ये मीन म्हणजे म्यू, मीन इज इक्वल्स टू हाऊ मच, 14. सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन ची व्हॅल्यू किती, 2.5. नाउ therefore z is equals to x minus mu divided by sigma. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सो इट इज इक्वल्स टू 1000 minus 14 divided by 2.5. So z is equals to 1000. स्टँडर्ड व्हॅल्यू किती के सेट केले, तर ती 1000 आहे.
हा x, ही स्टँडर्ड व्हॅल्यू x नाही आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे आपल्याला आउट ऑफ हाऊ मेनी स्टुडंट्स आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, ज्या स्टुडंट्सला 18 पेक्षा जास्त मार्क पडलेत असे स्टुडंट्स कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे ही स्टँडर्ड व्हॅल्यू, त्याच्या पुढं किंवा त्याच्या मागे असं ती स्टँडर्ड नॉर्मल व्हॅल्यू. आणि किती स्टुडंटचा डेटा घ्यायचा आहे, टोटल 1000, म्हणजे आलेल्या आन्सरला 1000 नी मल्टिप्लाय करायचंय आपल्याला. म्हणजे आता इथं हा टर्म काय येतो बघा, हा टर्म येतो x, सॉरी x ची व्हॅल्यू किती आहे 18 minus 14 divided by 2.5. So what is value of 18 minus 14 divided by 5? So 18 minus 14 divided by 5. So this value will be 1.6. तर ही व्हॅल्यू किती येते कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करा 1.6. आता एक लक्षात घ्या, आपल्याला किती स्टुडंट्स काढायचे, अबोव 18. अबोव 18 म्हणजे काय, व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस above 18? Above 18 means this x must be greater than 18. x काय असला पाहिजे, above 18. आणि तुम्हाला माहिती आहे आता इथं जर x वाढला तर z वाढणार, x कमी झाला z कमी होणार. म्हणजे डायरेक्ट रिलेशन z सोबत x आहे. प्रॉपर तुम्हाला माहिती आहे ना, आपण म्हणतो डायरेक्टली प्रपोर्शनल, इनडायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे x अबो असेल तर z सुद्धा अबो राहणार, x बिलो असेल तर z सुद्धा बिलो राहणार. राईट, म्हणजे अबो x इज ग्रेटर दॅन 18, दॅट मीन्स z इज ग्रेटर दॅन 1.6. आता हा पॉइंट z किती आलाय 1.6, म्हणजे इकडे सपोज हा 1 आहे आणि हा 1.6, म्हणजे हा पॉइंट असणार आहे. म्हणजे हा एरिया काढायचा आहे. म्हणजे कोणता एरिया काढायचा आहे बघा, x ग्रेटर दॅन 80 म्हणजे z ग्रेटर दॅन 1.6 आणि z ग्रेटर दॅन 1.6 म्हणजे हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. हा एरिया किती असेल तुम्ही बघा, हा इकडचा एरिया 50% म्हणजे 0.5 आहे, इकडचा एरिया सुद्धा 0.5 म्हणजे 0.5 मधून हा एरिया जर मायनस केला तर तुमचा आन्सर येतं. आणि आपल्याला ऑलरेडी 0 to 1.6 हा एरिया ऑलरेडी दिलाय, तो दिलाय 0.4452. या टोटल एरिया मधून हा एरिया मायनस करायचा म्हणजे आपला आन्सर येईल. देयरफॉर तो मार्क्स प्रोबॅबिलिटी ऑफ x greater than 18 is nothing but probability of z greater than 1.6. आणि हा एरिया प्रोबॅबिलिटी z greater than 1.6 हा कसा काढायचा, टोटल राइट साइडचा एरिया किती 0.5 मायनस एरिया ऑफ 1.6. आता एरिया ऑफ 1.6 म्हणजे 0 पासून 1.6 पर्यंतचा एरिया, हा एरिया मायनस केला की राहिलेला एरिया म्हणजे 1.6 च्या ग्रेटरचा एरिया राहतो. म्हणजे 0.5 मायनस 0.4452 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सो दिस इज नथिंग बट probability of marks x greater than 18. So 0.5 minus 0.4452 is equals to 0.0548. 0.0548. हा त्याचा एरिया आला. त्या एरियामध्ये किती स्टुडंट्स आहेत आपल्याकडे 1000. सो देयरफॉर number of students scores marks above 18 are above 18 असणारे मार्क्स ला मल्टिप्लाय कशाने करायचंय, सो इट इज इक्वल्स टू 1000 into 0.0548. सो दिस इज इक्वल्स टू 54.8. पण बघा मूलं पॉइंट मध्ये असतात का, नाहीये, म्हणजे याला अप्रॉक्सिमेटली आपण याला असं म्हणू शकतो 55 स्टुडंट्स 1000 पैकी आहेत की ज्यांना मार्क्स कसे आहेत अबोव 18 आहे, मार्क्स अबोव 18. राइट, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग मार्क्स मोर दॅन 18. Number of students having marks more than 18 are how much?
55. Number of students 4 marks above 18 are 55. तुमच्या ऑप्शन मध्ये आन्सर असणार 55, 60 अशा टाइपचा आन्सर असेल. प्रॉब्लेम नंबर 2. In certain examination 500 students appeared. 500 स्टुडंटची एक्झाम घेतली. ॲव्हरेज स्कोर म्हणजे मीन 68 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज 8. म्हणजे त्यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन 8 आहे आणि ॲव्हरेज स्कोर म्हणजे मीन 68 आहे. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोरिंग मार्क्स. पहिला, ज्यांचे मार्क्स लेस दॅन 50 आहेत असे किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 500 पैकी. आणि मोर दॅन 60, ज्यांचे मार्क्स 60 पेक्षा जास्त आहेत असे किती स्टुडंट्स आहेत. ओके. आणि ब्रॅकेटमध्ये दिले ए ऑफ 2.25 इज इक्वल्स टू 0.4878, ए ऑफ 1 इज इक्वल्स टू 0.3413. आता एक लक्षात घ्या, ए ऑफ 2.25 म्हणजेच काय, एरिया 0 पासून 2.25 चा किती आहे 0.4878. टोटल एरिया लेफ्टला 50 0.5 असतो, राईटला 0.5. त्याच्यापैकी त्याचं पर्सेंटेज दे, त्याच्यापैकी तो एरिया दिलाय आपल्याला. ओके, सिंपल आहे. फक्त लक्ष द्या थोडंसं. त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन दिलंय, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, ती व्हॅल्यू आहे, त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. बघा त्याचं सोल्युशन काढूया आपण. आता लक्ष द्या केअरफुली. बघा ॲव्हरेज स्कोर म्हणजे ॲव्हरेज म्हणजेच मीन. मीन साठी नोटेशन म्यू. म्यूची व्हॅल्यू किती आहे 68. स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा. सिग्माची व्हॅल्यू किती आहे 8. राईट. नाउ फर्स्ट ए काय आहे, ए आहे लेस दॅन 50. आता लेस दॅन 50 म्हणजे आता स्टँडर्ड व्हॅल्यू कोणती घेणार 50. सो देयरफॉर कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू 50. मग तो लेस आहे का ग्रेटर आहे ते आपण त्या कर्व नुसार ठरवायचं आहे. सो देयरफॉर z इज इक्वल्स टू, z चा फॉर्म्युला बघा, x मायनस म्यू डिवाइडेड बाय सिग्मा. x म्हणजे 50 मायनस 68 डिवाइडेड बाय 8 म्हणजे मायनस 18 डिवाइडेड बाय 8 म्हणजे मायनस 2.25 येते. z ची व्हॅल्यू किती येते मायनस 2.25. आता मायनस 2.25 हा या कर्व वरती तो कुठं आहे हा बघा आपला. लेफ्ट साइडला येतो का राईट साइडला निगेटिव्ह नंबर लेफ्टला येतो का राईटला लेफ्ट साइडला, या बाजूला लेफ्टला. आणि मायनस 2.25 म्हणजे इथं असेल. हा 0 आहे, हा मायनस 2.25, इथं 1 2 2.25 हा नंबर म्हणजे हा व्हॅल्यू. आता मला सांगा आपल्याला काय पाहिजे, मार्क लेस दॅन 50, x लेस दॅन 50, x इज लेस दॅन 50. जर x लेस दॅन 50 असेल म्हणजे z ची व्हॅल्यू किती आली मायनस 2.25 म्हणजेच काय z इज लेस दॅन मायनस 2.25. हा z कसा पाहिजे मायनस 2.25 पेक्षा कमी पाहिजे. कमी म्हणजे कुठं असेल राईट साइडला का लेफ्टला कमी असणार म्हणजे हा एरिया काढायचा. x लेस दॅन मायनस 2.25 हा एरिया काढायचा आहे. सो देयरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ x नॉट ग्रेटर लेस दॅन 50, याचाच अर्थ काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ z इज लेस दॅन मायनस 2.25. कारण जर x 50 पेक्षा कमी असेल तर z मायनस 2.25 पेक्षा कमी, कारण x ची व्हॅल्यू 50 आहे आणि z ची व्हॅल्यू मायनस 2.25 आहे. या दोन व्हॅल्यू बघा, x ची व्हॅल्यू 50, z ची व्हॅल्यू मायनस 2.5. x कमी झाला z कमी होणार, x वाढला z वाढणार. तर आपण आता पहिला हे बघतोय ए प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये a लेस दॅन 50 साठी करतोय आपण. म्हणजे आता मला सांगा हा एरिया काढायचा आहे लेस. हा एरिया कसा असेल आपल्याला माहिती आहे, इथून लेफ्ट साइडचा एरिया किती आहे 0.5. 0.5 मधून हा एरिया मायनस केला तर राहिलेला एरिया हा मिळतो आपल्याला, जो की आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हा टोटल एरिया किती आहे, टोटल एरिया 0.5 आहे. टोटल एरिया मधून हा एरिया मायनस करायचा म्हणजे 0 पासून मायनस 2.25 चा एरिया दिला असेल बघा.
हा 0 पासून प्लस 2.25 चा एरिया दिलाय, जो प्लस 2.25 चा एरिया आहे तोच मायनस 2.25 चा एरिया, म्हणजेच हा 0.5 मायनस एरिया ऑफ मायनस 2.25. आता तुम्ही म्हणाल मायनस का लिहिलं, कारण निगेटिव्हचा एरिया काढायचा आहे आणि जो निगेटिव्हचा एरिया आहे तोच पॉझिटिव्हचा एरिया आपल्याला लिहिता येतो, म्हणजे मायनस एरिया ऑफ जो निगेटिव्ह आहे तोच पॉझिटिव्हचा आहे, म्हणजे 0.5 मायनस 0.4878 0.4878. तर याची व्हॅल्यू किती येते बघा, 0.0122 0.0122 राईट. ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन लेस दॅन 50. ही प्रोबॅबिलिटी x लेस दॅन 50. असे किती स्टुडंट्स आहेत, 500 स्टुडंट्स आर देयर. therefore number of students scoring marks less than 50 are is equals to, तर 500 टोटल स्टुडंट्स, एकाची प्रोबॅबिलिटी 0.0122, तर दिस इज इक्वल्स टू 5 पॉइंट समथिंग येईल बघा ती व्हॅल्यू येते कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करा, 6.1 येतो आणि 6.1 म्हणजे याला अप्रॉक्सिमेटली 6 म्हणू शकतो आपण. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोरिंग मार्क्स लेस दॅन 50 आर 6 स्टुडंट्सला 50 पेक्षा कमी मार्क आहे, राईट. 6 नंबर ऑफ स्टुडंट्स गेटिंग मार्क्स लेस दॅन 50. आता नेक्स्ट जो आहे बी नंबरचा प्रॉब्लेम, याची स्टँडर्ड व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 60 घेऊन सॉल्व्ह करायचं, म्हणजे z इज इक्वल्स टू x मायनस, तर x ची व्हॅल्यू आता 60 घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. कंटिन्यू करू बी प्रॉब्लेम. बघा आता आपल्याला सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मोर दॅन 60 म्हणजे x ची व्हॅल्यू किती घेणार आता, 50 च्या ऐवजी 60, म्हणजे x मायनस न्यू अपॉन 60 म्हणजे 60 मायनस 68 डिवाइडेड बाय 8. 60 मायनस 68 म्हणजे काय येणार बघा, मायनस 8 डिवाइडेड बाय 8, आणि मायनस 8 डिवाइडेड बाय 8 ही व्हॅल्यू किती येते, तर ही व्हॅल्यू मायनस 1 येते, म्हणजे z इज इक्वल्स टू मायनस 1. राईट. आता आपल्याला x मोर दॅन 60 म्हणजे x लेस दॅन 50 नाहीये, आता काय पाहिजे, x इज ग्रेटर दॅन 60. जर x 60 पेक्षा मोठा असेल तर z इज ग्रेटर दॅन मायनस 1. सो therefore आता लक्ष द्या, आता इम्पॉर्टंट आहे. therefore आता हा कर्व कसा काढणार बघा. हा z इज इक्वल्स टू 0. हा कोणता पॉइंट आहे, z इज इक्वल्स टू -1 निगेटिव्ह, म्हणजे इथं आहे -1. आपल्याला एरिया पॉझिटिव्हचा दिलाय, जो एरिया पॉझिटिव्हचा असेल म्हणजे हा जो एरिया 0 to 1 चा तो 0 to -1 चा, कारण एरिया सेम असतो लेफ्ट साइड असो का राईट साइड असो. म्हणजे आपल्याला काय z ग्रेटर दॅन -1 म्हणजे z ग्रेटर दॅन -1 म्हणजे हा पॉइंट, म्हणजे हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे जो मी शेड केलाय तो एरिया, आणि शेडेड पोर्शन कसा काढायचा तर तुम्ही सांगा. शेडेड पोर्शन म्हणजे इथून इथपर्यंतचा एरिया कॅल्क्युलेट करायचा 0 to -1 पर्यंतचा, आणि इकडे पुढचा एरिया ऑलरेडी माहिती आपल्याला. हा पुढचा एरिया किती आहे, टोटल एरिया 0.5, कुठून 0 पासून इथपर्यंतचा एरिया 0.5 आहे, आणि लेफ्ट साइडचा एरिया किती दिलाय 0.3413, त्याला ऍड करायचंय. सो therefore probability of x greater than 60 is nothing but probability of z greater than -1, आणि probability of z greater than -1 म्हणजेच काय आहे, एरिया ऑफ
z is equals to 0 to z is equals to -1 plus area of z is equals to 0 to z is equals to प्लस इन्फिनिटी पर्यंत एरिया आणि 0 टू मायनस इन्फिनिटी पर्यंत एरिया 50%, 0 टू प्लस इन्फिनिटी पर्यंत एरिया 50%. म्हणजे हा एरिया किती आहे 0 टू 1 किंवा 0 टू -1 पर्यंत एरिया तो दिलाय 0.3413 प्लस आणि हा एरिया किती 0.5 म्हणजे हा प्लस हा दिस एरिया प्लस दिस एरिया 0.5 प्लस 0.4353 म्हणजे हा येतो 0.8413 काय येतो 8413. सो दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 60. हे झालं नंबर ऑफ 1 स्टुडंट्स. असे किती स्टुडंट्स आहेत 500. So therefore number of students scoring marks more than 60 पेक्षा जास्त मार्क पडणारे स्टुडंट्स इज इक्वल्स टू टोटल स्टुडंट्स 500 आणि आलेलं आन्सर आपलं 0.8413. याचं कॅल्क्युलेशन करा 500 into 0.8413 याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ते कॅल्क्युलेशन किती येतं बघा. दॅट कॅल्क्युलेशन विल बी 420.65 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 421 स्टुडंट्स. म्हणजे पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर 50 स्टुडंट्स आन्सर 6 आणि मोर दॅन 60 चा आन्सर 421. हे झालं दोन्ही प्रॉब्लेमचे आन्सर्स. एग्जाम मध्ये दोन्हीच्या दोन्ही विचारले जाणार नाही. एग्जाम मध्ये कुठला तरी एक विचारतील त्याच्यानुसार तुम्हाला सॉल्व करायचं आहे 1 किंवा एग्जाम मध्ये सरळ सरळ z ची व्हॅल्यू विचारतील. z काढा. z काढायचा फॉर्म्युला लक्षात सोपं आहे. x - μ अपॉन सिग्मा. स्टँडर्ड डेविएशन माहिती असेल, मीन माहिती असेल आणि तो स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएबल माहिती असेल तर इझिली z ची व्हॅल्यू काढता येते. MCQ मध्ये z विचारला जाऊ शकतो. z चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच पद्धतीनं अदर प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. वाटलं तर अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवतो मग तुम्ही सॉल्व करा. चला लास्ट प्रॉब्लेम बघू आपण या टॉपिकचा म्हणा, या मेथडचा, या तुमचा जो आहे सिलेबस म्हणलं तरी चालेल. कारण लास्ट युनिट मधला लास्ट मेथड मधला लास्ट प्रॉब्लेम. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन्स म्हणजे तुमचा बुद्ध्यांक, बुद्धिमत्ता आपण आपलं मोजतो ना IQ, तो IQs आर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड विथ मीन दिलंय म्हणजे ची व्हॅल्यू दिली 100 अँड SD द शॉर्ट फॉर्म मध्ये स्टँडर्ड डेविएशन म्हणतात तो 15 दिलाय. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट रँडमली सिलेक्टेड पर्सन हॅज अन IQ मोर दॅन 130. म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल व्हॅल्यू 130 पेक्षा जास्त पाहिजे. मोर दॅन म्हणलेले म्हणजे x ची व्हॅल्यू 130 पेक्षा जास्त पाहिजे. तर बघा मी इथं प्रॉब्लेम सॉल्व केलाय. पहिली टर्म म्यू म्हणजे मीन किती दिले 100 दिले. सेकंड टर्म सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन 15 दिले. या दोन व्हॅल्यू आल्या 100 आणि 15. आता आपल्याला अशी व्हॅल्यू पाहिजे जी 130 पेक्षा मोठी आहे म्हणजे कॅपिटल X इज इक्वल्स टू आता स्टँडर्ड व्हॅल्यू, ही स्टँडर्ड व्हॅल्यू त्याच्या कमी किंवा जास्त, रँडमली सिलेक्टेड कमी किंवा जास्त सिलेक्ट करायचं. Z इज इक्वल्स टू हा फॉर्म्युला आहे x - μ डिवाइडेड बाय सिग्मा. x ची व्हॅल्यू 130 - 100 डिवाइडेड बाय 50. 30/50 म्हणजे 2 म्हणजे z ची व्हॅल्यू किती आली 2. तर z इथं लोकेट करा 2. Z इज इक्वल्स टू 2. या साइडला आता याची इकडे जायचं का इकडे जायचं तो प्रॉब्लेम ठरवणार. प्रॉब्लेम काय म्हणतोय x ची व्हॅल्यू कशी पाहिजे मोर दॅन पाहिजे. मोर दॅन हा वर्ब मोर दॅन 130 म्हणजे x इज ग्रेटर दॅन 130. जर आपल्याला माहिती आहे z वाढला तर x वाढणार, x वाढला तर z वाढणार, x कमी झाला z कमी होणार, z कमी झाला x कमी होणार. तर या मेथडने जर x 130 पेक्षा मोठा असेल तर z 2 पेक्षा मोठा आहे कारण z ची व्हॅल्यू 2 आहे, x ची व्हॅल्यू 130 आहे तर z 2 पेक्षा मोठा आणि 2 पेक्षा मोठा पार्ट राईट साइडला असतो
म्हणजे आपल्याला आता हा एरिया काढायचा आहे आणि हा एरिया काढायचा आहे म्हणजे हा इकडचा एरिया टोटल एरिया 0.5 मधून हा एरिया मायनस करायचा. कुठून कुठपर्यंत एरिया मायनस करावा लागेल? 0 पासून 2 पर्यंतचा जो अनपोर्शन वाला एरिया आहे तो जर मायनस केला तर आपल्याला राहिलेला एरिया आपला हा टोटल येईल. राईट. देअरफॉर P ऑफ x ग्रेटर दॅन 130 पेक्षा जास्त मार्क पाहिजे म्हणजे z ग्रेटर दॅन 2 पाहिजे आणि z ग्रेटर दॅन 2 म्हणजे टोटल एरिया राईट साइडचा 0.5. इथून हा एवढा एरिया किती? 0.5 मधून हा मायनस करायचा म्हणजे मायनस एरिया फ्रॉम z इज इक्वल्स टू 0 टू z इज इक्वल्स टू 2 आणि तो एरिया फ्रॉम z इज इक्वल्स टू. आता बघा तुम्हाला कधी कधी असा पण विचार दिला जातं एरिया फ्रॉम 2 अशी व्हॅल्यू दिली जाते 0.4772 किंवा याला असं म्हटलं जातं एरिया फ्रॉम z इज इक्वल्स टू 0 टू z इज इक्वल्स टू 2 हीच व्हॅल्यू किंवा वर्ड मध्ये म्हणलं जातं एरिया फ्रॉम z इज इक्वल्स टू 0 टू z इज इक्वल्स टू 2. तिन्हीचा मीनिंग एकच आहे म्हणजे 0.5 मायनस एरिया फ्रॉम z इज इक्वल्स टू 2 आणि एरिया 0 पासून 2 पर्यंत किती आहे तर हा मायनस 0.4772 ज्याची व्हॅल्यू किती येते 0.0228 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 130 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ iq मोर दॅन 130 इज 0.0228. आता इथं मल्टिप्लाय करायला त्यांनी सॅम्पल मध्ये किती स्टुडंट्स दिलेत का? नाहीच आहे. असे पर्सन दिलेले नाहीत. रँडम फक्त प्रोबॅबिलिटी. ही प्रोबॅबिलिटी एका स्टुडंटची एका इंडिव्हिज्युअलची आहे. नंबर ऑफ स्टुडंट जेवढे दिले त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. ओके. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जो झेड कॅल्क्युलेट करायचा आणि झेड कॅल्क्युलेशन्स वरतीच प्रॉब्लेम्स येतात. ओके. किंवा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा जो कर्व आहे त्याच्या लेफ्टला किती टक्के एरिया 50%, राईटला किती टक्के एरिया 50%. 50% म्हणजे 0.5. टोटल एरिया 100%. ओके. तर या पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झाममध्ये. चला ठीक आहे, आपण थांबू. अशा प्रकारे आपला 5वा युनिट सुद्धा कंप्लीट झाला. म्हणजे मेकॅनिकल ब्रँच 1 2 3 4 5 5च्या 5 युनिट आपण कंप्लीट केले. त्यातला पहिला युनिट डेरिव्हेटिव्ह वरती डिपेंड आहे. दुसरा युनिट इनडेफिनिट इंटिग्रेशन म्हणजे ज्याच्यामध्ये प्लस सी यूज करतो आपण. थर्ड युनिट डेफिनिट इंटिग्रेशन म्हणजे प्लस सी नसतो, तिथं लिमिट दिलेले असतात. चौथा युनिट डिफरन्शियल इक्वेशन ज्याच्यामध्ये ऑर्डर, डिग्री आणि फॉर्मेशन आहे. आणि लास्ट हा तुमचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे फर्स्ट युनिट डेरिव्हेटिव्ह करा. डेरिव्हेटिव्ह मध्ये 2-3 टर्म आहेत. फंक्शन, डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा युनिट नंबर 1 मध्ये 3 टॉपिक आहेत. फंक्शन, डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. सेकंड आहे तुमचा इनडेफिनिट इंटिग्रेशन. जो इंटिग्रेशनचा पार्ट आहे. तिसरा आहे डेफिनेट इंटिग्रेशन जो की परत इंटिग्रेशनचाच पार्ट आहे. फोर्थ डिफरन्शियल इक्वेशन. आणि आता जो 5वा युनिट बघितला आपण तो आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. या 5 युनिटची तयारी करा. त्यातल्या त्यात मोस्ट प्रोबॅबिलिटी हे 3 युनिट तर अजिबात सोडायचे नाही, व्यवस्थित प्रिपेअर करायचे. कारण हे 2 युनिट शॉर्ट आहेत. शॉर्ट म्हणजे हे तर इझिली आहे कारण याच्यामध्ये फक्त 3 मेथड्स आहेत. 1 2 3 बायनॉमियल, पॉइजन्स आणि नॉर्मल. आता आपण स्टडी केलेलं हे 3 पॉइंट्स याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. ऑर्डर, डिग्री हे करायचंय. फॉर्मेशन आणि व्हेरिफिकेशन हा एक पॉइंट आहे. आणि 2 मेथड आहेत डिफरन्शियल इक्वेशनच्या 1 2 व्हेरिएबल सेपरेबल आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. हा चौथा युनिट आहे.
हा कव्हर करतो चौथा युनिट। आणि ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह, डेफिनेट इंटिग्रेशन आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन आपण ऑलरेडी त्याच्यावरती भरपूर त्याचे फॉर्म्युले करा, डेरिव्हेटिव्हच्या अगोदर फॉर्म्युले करा, त्याचा डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्याचा चार्ट करा। डेरिव्हेटिव्ह मध्ये सिंपलचा चार्ट वेगळा, मग कंपोजिट फंक्शनचा चार्ट वेगळा। इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये सिंपलचा चार्ट वेगळा, कंपोजिटचा चार्ट वेगळा। डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये डेफिनेट म्हणजे इथं प्लस सी कॅन्सल होतो आणि इथं प्लस सी असतं, प्लस सी आणि मायनस सी हे दोन लक्षात ठेवायचे। इनडेफिनेट ज्याची व्हॅल्यू माहितीच नाहीये म्हणजे तो इनडेफिनेट, माहिती आहे डेफिनेट। आणि डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह साठी ट्रिग्नोमेट्री पण यूज करायची आपल्याला। तर अशा 5 युनिट्स आहेत, या 5 युनिट्सला तुम्ही व्यवस्थित तयारी करा। तुम्हाला ॲट द एंड जेव्हा तुमची एक्झामच्या अगोदर काही दिवस अगोदर एक मल्टिपल चॉईस MCQचा क्वेश्चन देईल, त्याच क्वेश्चनची व्यवस्थित तयारी करायची। म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन देणार, त्याचे आन्सर की पण देणार, ती आन्सर की स्टडी करा। त्या आन्सर की मध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा, आपण एखादा ऑनलाईन लेक्चर पण घेऊ। तुमच्या क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल, कुठल्या डिफिकल्टीज असतील तर त्या सुद्धा आपण ऑनलाईन लेक्चर्स घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू। ठीक आहे, ओके, वी विल स्टॉप।